नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. कल्पना करा, आज सकाळी तुम्ही उठलात आणि तुमच्या घराच्या नळाला पाणी आलं नाही. तुम्ही विचार केला, ठीक आहे, आज काहीतरी तांत्रिक अडचण असेल. दुसऱ्या दिवशी पुन्हा पाणी आलं नाही. एक आठवडा गेला, मग टँकर सुरू झाले. पुढच्या महिन्यात भाज्यांचे दर वाढले आणि काही महिन्यांनी धरणातील पाण्याची पातळी आणखी कमी झाली. मग हळूहळू तुम्हाला जाणू लागलं की ही फक्त पाण्याची समस्या नाही, हे तर संपूर्ण जीवन बदलणारं संकट आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, या सगळ्याची सुरुवात महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर हजारो किलोमीटर दूर असलेल्या प्रशांत महासागरात होऊ शकते. होय, आपण आज बोलणार आहोत एल निनो बद्दल. सध्या बातम्यांमध्ये तुम्ही वारंवार ऐकत असाल, एल निनोमुळे पाऊस कमी पडू शकतो, मान्सूनवर परिणाम होऊ शकतो, दुष्काळाचा धोका वाढू शकतो. पण एल निनो नेमकं काय आहे, तो महाराष्ट्राशी कसा जोडला गेला आहे, आणि सर्वात महत्वाचं, जर पाऊस खरोखरच कमी पडला तर आपल्या जीवनात कोणते बदल होऊ शकतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक कुटुंबाने आजपासून सुरू केली पाहिजे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या. आपल्याला वाटतं पाऊस म्हणजे ढग आले आणि पाऊस पडला, पण प्रत्यक्षात पाऊस हा पृथ्वीवरील सर्वात गुंतागुंतीच्या नैसर्गिक प्रक्रियांपैकी एक आहे. समुद्र, वारे, तापमान, वातावरणातील दाब, सूर्याची उष्णता, हे सगळं एकत्र काम करत असतं. आता कल्पना करा, प्रशांत महासागरातील काही भागातील पाणी सामान्यपेक्षा जास्त गरम झालं. तुम्ही म्हणाल, त्याचा आपल्याशी काय संबंध? पण हाच बदल जगभरातील वाऱ्यांचे आणि हवामानाचे स्वरूप बदलू शकतो. यालाच वैज्ञानिक एल निनो म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समुद्र गरम होतो, वारे बदलतात, ढग बदलतात आणि अनेक देशांमध्ये पावसाचं स्वरूप सुद्धा बदलतं. भारत देखील त्याला अपवाद नाही. म्हणून जेव्हा हवामान तज्ज्ञ एल निनो बद्दल बोलतात, तेव्हा ते फक्त समुद्राबद्दल बोलत नसतात. ते आपल्या शेतीबद्दल, पाण्याबद्दल आणि भविष्यातील परिस्थितीबद्दल बोलत असतात. पण आता एक महत्वाचा प्रश्न, कमी पाऊस पडला तर सर्वात जास्त त्रास कोणाला होईल? अनेक लोक ताबडतोब उत्तर देतील, शेतकऱ्यांना. होय, ते बरोबर आहे, पण ते पूर्ण उत्तर नाही. कारण दुष्काळ फक्त शेतकऱ्यांच्या शेतात राहत नाही, तो हळूहळू प्रत्येक घरात पोहोचतो. कसा? चला बघूया. समजा यावर्षी खूप कमी पाऊस पडला. सर्वप्रथम परिणाम होईल धरणांवर. धरणांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाणी साठेल, नद्या लवकर आटू लागतील, भूजल पातळी आणखी कमी होईल, विहिरींचं पाणी कमी होईल. सुरुवातीला लोकांना फारसा फरक जाणवणार नाही, पण मग स्थानिक प्रशासन पाणी पुरवठ्यावर निर्बंध आणायला सुरुवात करेल. आज रोज पाणी येत असेल तर उद्या दिवसाआड येईल, पुढे कदाचित आठवड्यातून काही वेळा एकदाच येईल, आणि मग सुरू होईल टँकर संस्कृती. आता तुम्हाला वाटत असेल की ठीक आहे, पाणी कमी झालं तर आपण पैसे देऊन टँकर मागवू. पण इथेच दुसरं संकट सुरू होतं. कारण पाणी कमी झालं की शेतीवर परिणाम होतो. शेतीवर परिणाम झाला की उत्पादन कमी होतं. उत्पादन कमी झालं की बाजारात माल कमी येतो, आणि माल कमी आला की किंमत वाढते. म्हणूनच अनेकदा दुष्काळाच्या काळात टोमॅटो, कांदा, डाळी, फळं आणि इतर वस्तू त्या सुद्धा महाग होतात. म्हणजे दुष्काळ तुमच्या घरात पाण्याच्या रूपातच नाही, तर महागाईच्या रूपात सुद्धा येतो. पण थांबा, आता मी जी सांगणार आहे ती एक गोष्ट अनेक लोक विचारच करत नाही. समजा तुम्ही शहरात राहता, तुमच्याकडे शेती नाही, तुमच्याकडे स्वतःचा व्यवसाय आहे, पण मग तुम्हाला काय फरक पडणार? फरक पडणार, आणि मोठा पडणार. कारण शेती ही फक्त अन्न उत्पादन करत नाही, ती लाखो लोकांना रोजगार देत असते. शेतीशी संबंधित वाहतूक, बाजारपेठा, प्रक्रिया उद्योग, दूध व्यवसाय, पशुपालन आणि इतर अनेक क्षेत्र त्यावर अवलंबून आहे. जेव्हा शेती कमकुवत होते तेव्हा त्याचे परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर दिसू लागतात. आता आणखी एक दृश्य डोळ्यासमोर आणा. जून महिना आहे, पाऊस अजून आलेला नाही. जुलै गेला, ऑगस्ट गेला, तापमान वाढत आहे, जमिनीतील ओलावा कमी होत आहे, झाडांवर ताण वाढत आहे. अशा वेळी उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होऊ शकतात. मित्रांनो, उष्णता ही फक्त अस्वस्थता नाही, ती आरोग्यासाठी धोकादायक आहे. आणि याच कारणामुळे डॉक्टर म्हणून मला या विषयाकडे फक्त हवामानाचा विषय म्हणून नाही, तर एक सार्वजनिक आरोग्याचा विषय म्हणून पाहावं लागतं. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जर आजपासून पुढील 6 महिने पाऊस अपेक्षेपेक्षा कमी पडला तर तुमच्या कुटुंबाकडे त्यासाठी काही तयारी आहे का? घराच्या पाण्याच्या वापराचा हिशोब आहे का? पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था आहे का? मुलांना पाण्याची किंमत समजवली आहे का? आणि बहुतेक घरांमध्ये याचं उत्तर नाही असणार आहे, आणि हीच माझी खरी चिंता आहे. मित्रांनो, या व्हिडिओचा उद्देश भीती निर्माण करणे नाही, उद्देश आहे जागरूकता
निर्माण करणे. कारण संकट आल्यावर तयारी करणं कठीण असतं, पण संकट येण्याआधी तयारी करणं सोपं असतं. आज आपण एल निनो समजून घेतला, कमी पाऊस पडल्यास कोणती संकट निर्माण होऊ शकतात हे समजून घेतलं. पण आता पुढचा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न उरतो, जर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली तर आपल्या शरीरात नेमकं काय होईल? डिहायड्रेशन म्हणजे काय? किडनीवर त्याचा काय परिणाम होतो? लहान मुलांना आणि वृद्धांना सर्वात जास्त धोका का असतो? आणि कोणती सुरुवातीची लक्षणे कधीही दुर्लक्ष करू नये. डॉक्टर म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये मी याबद्दल सविस्तर बोलणार आहे. तो व्हिडिओ अजिबात चुकवू नका, कारण दुष्काळाचा सर्वात मोठा परिणाम अनेकदा शेतावर नाही आपल्या शरीरावर दिसू लागतो. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी डॉक्टर गोरे, तुमचा ऑनलाईन फॅमिली डॉक्टर. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.